महाराज लोक आपल्या गावामध्ये आले, कीर्तन झाले, निघून गेले. कीर्तन आजपर्यंत भरपूर ऐकले. 86 वर्ष झाले. अनादिकालचा जुना कार्यक्रम आहे. आपला जन्म नव्हता भाऊ तेव्हापासून आपला कार्यक्रम आहे. कीर्तन भरपूर ऐकली, आवर्तन भरपूर झाले. परिवर्तन झालं पाहिजे. माझी विनंती सगळ्याला, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. व्यसन सोडा, दारू सोडा आणि संसार जोडा. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोणी विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून माझी विनंती, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पी कर दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी. माझ्या हात जोडून पोट तिळकीने विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये मी धर्माचं काम करतोय भाऊ. मी तळमळीने सांगतो, एवढा समाज उपस्थित आहे. माझा काही स्वार्थ नाही. तुम्ही मला दरवर्षी बोलावं, मला काय घेणं देणं नाही भाऊ. मी रोज तळमळीने कीर्तनामध्ये सांगतो, कारण बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून आहे. मी जालन्याचा आहे. जालन्यापासून 60-70 किलोमीटर माझं गाव आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, मराठवाड्याचा सर्वे केला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, एवढी भयावह परिस्थिती आहे. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले. साहेब, ड्रिंक करून गाड्या चालवतात. माझी विनंती आहे, ड्रिंक करून गाडी चालवण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी आई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे. गळा तिचा आहे, पण मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालते. कपाळ तिचं आहे, पण कुंकू तुमच्या करता लावते. साहेब, हात तिचे, त्या लक्ष्मीचे, पण बांगड्या तुमच्या करता घालते. पायाचे बुट तिचे, पण जोडवे तुमच्या करता घालते. ओ आयुष्य सुवासिनीसारखे जीवन जगते. हो, हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते. का? माझा संसार सुखी व्हावा, माझ्या मुलीचं लग्न मला आनंदात करायचं. का? तर माझ्या मुलाचं शिक्षण करायचं, त्याला मोठं बनवायचं, साहेब बनवायचं. का बाळ कष्ट करत असते होती माय माऊली. ओ आयुष्य हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करते, पैसा जमा करते. फार गरिबी सुचते. नवरा बाजारा हट्टा आणत नाही, कधी लोकांना सांगत नाही, असेल ते असेल. चप्पल तुटली तशीच खेळा मारून शेतात राब कष्ट केले. गरिबी चोचली त्या माई माऊलीने. म्हणून माझी विनंती, व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये समोर येऊन जर कीर्तनाला बसणार, आयुष्याचं बंधन तुटेल. निर्व्यसनी जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. माझी तळमळीला विनंती, एवढा समाज कीर्तना करता बसलाय. व्यसनाधीन होऊ नका माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी आई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे, भाऊ आहे, बहीण आहे, छोटे लहान लेकरे, त्यांचा विचार करा. व्यसनाधीन होऊ नका. दारू ही वाईट आहे, व्यसनाधीन होऊ नका. आज मी एवढं बोललो कीर्तनामध्ये, इथं बसलेल्या एका जरी माणसाच्या मनाला आलं नाही, आज महाराजांनी सांगितलं तळमळीनं, आजपासून दारू पिणार नाही. तर एवढ्या लांबून मी आलेला प्रवास माझा सार्थक लागला, हे लक्षात ठेवा. परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे काहीतरी. आणि 2, जन्म देणाऱ्या माई बापाची सेवा करा. बड़े हुए बाजार में पैसों से आप लोगों को सब कुछ मिल सकता है साहब. पैसों से खाना मिल सकता है, लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से अच्छा किताब खरीद सकते हो, लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से बिछाना मिल सकता है, लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है, लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने माई बापाची सेवा करा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. आई वडील पात्र आकाशाच्या उंचीचं पात्र आहे. आई मायेचा सागर,
समृद्धाची घागर चैतन्याचा जागर, आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं सबसे बड़ी